नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना, बांधकाम कामगारांना खुशखबर, आरोग्य तपासणी मोफत नवीन जी.आर. आलेला आहे। कोण आहे पात्र, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन माहितीसाठी। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी सक्रिय जिवंत बांधकाम कामगार कुटुंबीय यांच्याकरिता BOMT बिल्ड ऑपरेट मॅनेज ट्रान्सफर या तत्वावर रुग्णालय उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, सदरील जी.आर. 12 जुलै 2024 दिवशी जाहीर झालेला आहे। थोडक्यात याची प्रस्तावना पाहूया। इमारत व इतर बांधकाम कामगार व्यवसायातील काम करणाऱ्या हिताचे रक्षण करायच्या दृष्टीने केंद्र शासनाने ही योजना 1996 साली लागू केली आहे। म्हणजे की मित्रांनो, सदरील योजना ही केंद्र शासनाकडून राबवण्यात येणार आहे। 1996 साली ह्या योजनेचा पहिला जी.आर. काढण्यात आलेला होता। आता पाहूया शासन निर्णय काय आहे नेमका। महाराष्ट्र राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत बांधकाम कामगार यांचे कुटुंब व त्यांचे BOMT या मॅनेजमेंट तत्वावर रुग्णालय उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। आता पाहूया यासाठी कोण लाभार्थी आहेत। 1 नंबर कॉलममध्ये ज्या व्यक्तीचे बांधकाम कामगारमध्ये नोंदणी केलेली आहे अशाच व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। क्रमांक 2 यामध्ये सदरील व्यक्ती व त्याची पत्नी व 2 मुले यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, मुलांची वयाची अट 10 वर्ष पूर्ण त्यांच्यासाठीच ही योजना लागू होणार आहे। क्रमांक 3 एका वर्षातून एकदाच ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे की मित्रांनो, तुम्हाला सदरील योजनेचा लाभ फक्त वर्षातून एकदाच घेता येणार आहे। क्रमांक 4 यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना किंवा बांधकाम कामगार योजना या दोन्ही योजनांपैकी कोणतीही एक योजनेची निवड तुम्हाला फॉर्म भरतावेळेस करायची आहे। म्हणजे की मित्रांनो, तुम्हाला सदरील ह्या 2 योजनांपैकी एक योजनाचाच फायदा मिळणार आहे। दोन्ही योजनेचा फायदा सोबत मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर क्रमांक 5 एकदा जर कोणतीही एक योजना निवडली त्यानंतर त्या योजनेचा परत फेरबदल करता येणार नाही। म्हणजे की मित्रांनो, तुम्ही समजा दोन्हीपैकी एक योजना निवडली, तीच योजना तुम्हाला लागू राहणार आहे। दुसऱ्या योजनेचा तुम्हाला परत फायदा घेता येणार नाही कधीच, असा उल्लेख सदरील जी.आर.मध्ये केलेला आहे। आता जाणून घेऊया की महाराष्ट्र शासनाने याचे 3 टप्पे केलेले आहेत, ते कसे आहेत। क्रमांक 1 सुरुवातीला मित्रांनो, तुम्हाला रक्ताची तपासणी करण्यास येईल। यामध्ये तुम्हाला सदरील व्यक्तीची व त्याच्या पत्नीची व 2 मुलांची ह्या योजनेमध्ये त्यांचा समावेश राहील। सर्व तपासण्या विनाशुल्क राहतील। म्हणजे की तुम्हाला 1 रुपयाही या तपासणीसाठी द्यायचा नाही आहे। सर्व तपासण्या मोफत राहतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये शारीरिक तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येईल। तसेच शेवटचा टप्पा रिपोर्ट आल्यानंतर रिपोर्ट जर खराब असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व सल्ला मोफत मिळेल व गरजेनुसार ॲडमिटचीही सुविधा यामध्ये केलेली आहे। सदरील खर्च महाराष्ट्र शासन वैयक्तिक करणार आहे, त्यामुळे तुम्हाला 1 रुपयाही द्यायची गरज नाही आहे। मित्रांनो, सदर हा होता बांधकाम विभागाचा जी.आर. माहिती व्यवस्थित समजली असेल तर मित्रांनो एक लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्यांना गरज आहे त्यांना ह्या योजनेचा फायदा होईल। आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा। अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।